नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर अर्जुन नेरकर, मसगा महाविद्यालय मालेगाव कॅम्प मालेगाव. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठी जनरलच्या पेपरामध्ये ज्या साहित्य रंगाचा समावेश करण्यात आला आहे त्या साहित्य रंगातील आपण ललित गद्यांचा अभ्यास करतो आहोत. आजपर्यंत आपण बरेच ललित गद्ये जे आहेत ते बघितलेत. आजच्या तासाला आपण या साहित्य रंग या पुस्तकातील एक वेगळ्या ललित गद्याकडे जाणार आहोत आणि त्या ललित गद्याचं नाव आहे पाखरं. आणि हा ललित गद्य जो आहे तो प्राध्यापिका संध्या रंगारी यांनी चित्रित केला आहे. संध्या रंगारीविषयी आपल्याला जर थोडक्यात माहिती सांगायची झालीच तर संध्या रंगारी यांचा जन्म 12 सप्टेंबर 1977 मध्ये लातूर येथे झाला. लहानपणापासूनच शिक्षणाची आणि अभ्यासाची गोडी असल्यामुळे त्यांनी MA मराठीपर्यंतचे पदव्युत्तर शिक्षण घेऊन पुढे याच विषयातून नेट आणि सेट या दोन्ही परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्यात आणि याच परीक्षांच्या आधारे त्यांनी नारायण वाघमारे महाविद्यालयात आखाडा बाळापूर जिल्हा हिंगोली येथे मराठीच्या प्राध्यापिका म्हणून अध्यापनाचं काम जे आहे ते स्वीकारलं. तसं पाहिलं तर त्यांना लहानपणापासूनच कविता करण्याची आवड होती आणि त्या 10वी मध्ये असतानाच त्यांचा पहिला कविता संग्रह जो आहे तो प्रकाशित झाला होता आणि त्या कविता संग्रहाचं नाव होतं आघात. जे लहानपणापासूनच लेखनाची आणि वाचनाची गोडी असलेल्या रंगारी मॅडम हा कविता संग्रह प्रकाशित झाला आणि त्यानंतर त्यांना लेखनाची गोडी जी आहे ती आणखीच जास्त रूढ होत गेली. त्यानंतर त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झालेत. त्याच्यामध्ये कवडसे, संध्यारंग, वाताहतीची कैफियत इत्यादी कविता संग्रहही प्रकाशित केलेत. आणि त्याचबरोबर चांदणचुरा व कयादू खोऱ्यातील लोकसाहित्य या ललित गद्य संग्रहाचे संपादन करून ते त्यांनी प्रकाशित पण केले. त्यांनी मराठी साहित्याबरोबरच काही हिंदी साहित्याचं अनुवादन करूनही त्यांनी ते हिंदी साहित्य जे आहे ते प्रकाशित केलं आहे. त्याच्यामध्ये बेटी को बोलना सिखाऊंगी हा हिंदी अनुवादित कविता संग्रह प्राध्यापिका संध्या रंगारी यांनी प्रकाशित केला आहे. दलित साहित्यात ललित लेखन करणाऱ्या लेखिका म्हणून त्यांची खास विशेष अशी ओळख आहे. त्यांचे लेखन स्त्रीवादातून मानवतावादाचा पुरस्कार करणारे आहे. खरं तर संध्या रंगारी यांच्या लेखणीची ताकद आणि समाजहितावर लेखन या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांना मुंबई विद्यापीठ मुंबई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ बडोदा आणि तसेच महात्मा गांधी विद्यापीठ केरळ या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये प्राध्यापक संध्या रंगारी यांच्या लेखनाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या त्यांच्या लेखनाची कुठेतरी दखल घेतली गेली आणि म्हणूनच त्या लेखनाच्या माध्यमातून त्यांना साहित्य क्षेत्रातील विविध मानाचे सन्मान जे आहेत ते प्राप्त झाले, त्यांनी हस्तगत केले आहेत. अशा पद्धतीनं साहित्य रंग या पाठ्यपुस्तकात संध्या रंगारी यांचा पाखरं या ललित लेखाचा समावेश करण्यात आला आहे. या ललित लेखातून त्यांनी भटकंती करणाऱ्या, पालावर जगणाऱ्या, शिक्षणाची परवड झालेल्या भारत नावाच्या एका फाशेपारधी मुलाचे विश्व साकार केले आहे.
भारत हा पाखरे पकडणाऱ्या जाळ्यामध्ये पाखरं कशी अडकतात, किंवा भारत नावाचा हा जो मुलगा आहे हा एक प्रतिकात्मक दृश्य कसं दाखवतो, भारतामध्ये अकाली प्रौढत्व कसं येतं, अशा सगळ्यांमधून फासेपारधींच्या वेदनादायी जीवनाचा प्रत्यय पाखर या ललित गद्यातून आपणास पाहावयास मिळतात. भटक्या वंचित जमातीचे दुःख आणि वेदनादायी जीवन अनुभवण्याचा प्रत्यय या ललित लेखातून आपल्यापुढे व्यक्त करण्याचा प्रयत्न या लेखिकेने केला आहे. या लेखनात संध्या रंगारी यांनी समाजातील एक प्रखर राजकीय वास्तव अभिव्यक्त केले आहे. खरं तर पाखर या ललित लेखाच्या माध्यमातून संध्या रंगारी यांनी फासेपारधी समाजाचं चित्र उभं केलं आहे. ही जमात जिवंत पाखर पकडून आपला उदरनिर्वाह भागवत असतात. सतत भ्रमंती, कोणत्याही गावाच्या बाहेर जाऊन आपली पाल मांडायची, दिवसभर रानात फिरायचं, जिवंत पाखर पकडायची, त्यांची विक्री करायची, त्यांच्यावर आपलं कुटुंब चालवायचं, असा पारधी समाजाचा जीवन प्रवास. पारधी समाज म्हणजे गुन्हेगार, दरोडेखोर, लुटारू अशा उपमा त्याला सतत चिपकलेल्या आहेत. अशातच एका पारधी समाजाच्या लहान बालकाचे चित्र पाखर या ललित गद्याच्या माध्यमातून प्राध्यापिका संध्या रंगारी यांनी उभं केलं आहे. भारत नावाचा एक लहान मुलगा एका झुडपाच्या आड लपलेला असताना एका शिक्षिकेच्या नजरेस तो पडतो. या दोघांच्या संभाषणातून या कथेचा प्रारंभ होतो. खोपा पाहत होता. त्या खोप्याची मांडणी कशी आहे, त्याची बांधणी कशी आहे, त्यात सुगरण या पक्ष्याची एजा या बारकाईने तो निरीक्षण झुडप्याच्या आडून करत होता. मास्तरीन बाईने त्याला पकडल्याने तो थोडा घाबरतो, थोडा दचकला. या मास्तरीन बाई मला आता शाळेत घेऊन जातील आणि शाळेत गेलेले पोरं वेडे होतात असा त्याचा आजही गैरसमज झाला आहे. म्हणूनच तो शाळेपासून वंचित राहिला आहे. याचे जिवंत उदाहरण त्याच्या डोळ्यासमोर असल्या कारणाने तो मास्तरीनबाईंना राघूची कथा ऐकवतो. राघू हा त्यांच्या समाजातील म्हणजे फासेपारधी समाजातील एक शिकलेला, होतकरू, हुशार, आपल्या समाजामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, आपल्या समाजाच्या अंधश्रद्धा दूर झाल्या पाहिजेत, आपल्या समाजानं शिकलं पाहिजे, अन्यायाला वाचा फोडली पाहिजे, असे असंख्य विचार तो आपल्या समाजापुढे मांडायचा. आणि म्हणून गावातील सरपंचाच्या माणसांनी 8 दिवसापूर्वीच राघूला विहिरीत ढकलून दिला आणि गावात बोंब केली की वेडा राघूनं विहिरीत उडी मारून जीव दिला, त्याला विड्यात काढलं गावच्या सरपंचाने. म्हणूनच शिकलेली माणसं ही वेडी होतात, समाज त्याला जीवन जगू देत नाही, असे ही लहान बालकांच्या तोंडून बाईंना ऐकायला मिळतं. आणि अशा प्रकारे दोघांच्या संभाषणातून मास्तरीन बाईंना तो भारत आपल्या जीवनाची कथा सांगत होता. आणि मास्तरीन बाई एकाग्रतेने तो जे सांगत होता ते ऐकत होत्या. तेवढ्यात मास्तरीन बाईचा ऊर भरून आला. तेवढ्याच प्रेमाने मास्तरीने त्याला जवळ घेतलं, त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. एवढ्या लहान वयात एवढा प्रौढ व्यक्तीसारखे तुझे विचार आले कुठून, एवढी हुशारी, बौद्धिक कौशल्य तुला आले कुठून, या गोष्टीचं मास्तरीन बाईंना आश्चर्य वाटते. तेवढ्याच कुतूहलाने बाईंना तो पॉलिटिक्सची व्याख्या विचारतो. त्याच्यावरच तो थांबत नाही, तर बाई लोकशाही म्हणजे काय, पॉलिटिक्स म्हणजे काय, असे असंख्य प्रश्न तो त्या मास्तरीन बाईंना विचारतो. आणि मास्तरीन बाई त्याला लोकशाहीची व्याख्या सांगताना म्हणतात, लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही.
आपण सर्वांचा विचार केला जातो, सर्वांचे कल्याण साधण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला लोकशाही म्हणतात. लोकशाहीची त्या छोट्याशा बालकाला ही लोकशाहीची व्याख्या जी आहे ती मान्य नाही. आणि तो बाईंना काय म्हणतो, मास्तरीनबाई काय म्हणता तुम्ही, छा कंच्या युगात वावरतायस बाई तुम्ही. अशा त्याच्या त्या बोलीभाषेमध्ये तो मास्तरीनबाईंना म्हणतो, बाई तुमची ही पुस्तकातली व्याख्या मला सांगू नका, ही तुमच्या पुस्तकातली भाषा मला सांगू नका, असं म्हणतो आणि तो चालायला लागतो. बाई आणि भारत दोघेही रस्त्याने चालतायत, मार्गक्रमण करतायत आणि त्याला बाईंना काहीतरी दाखवायचं आहे आणि तो त्या दाखवण्याच्या दिशेने बाईंना तो घेऊन चाललाय. तो पुढे चालतो, बाई त्याच्या पाठीमागनं आहे आणि बाईंना या समाजातली लोकशाही आणि पॉलिटिक्स कशा स्वरूपात चालतं आहे याचं जिवंत उदाहरण त्याला त्या बाईंना, त्या मास्तरीन बाईंना दाखवायचं आहे. आणि चालता चालता मध्येच थांबला आणि बाईंना म्हणतो, बघा बाई हे पाखरांना आणि जे दाखवतो आहे तिथे पाखरांना पकडण्यासाठी एक जाळं लावलेलं आहे. हे पाखरांना अडकविण्यासाठी कोणीतरी जाळं लावलं आहे बाई. हे पाखरू या जाळ्यात अडकावे म्हणून त्या जाळ्याच्या अवतीभोवती दाणे टाकलेले आहेत आणि त्या पाखरांना या दाण्याचं आमिष दाखवण्यात आलं आहे आणि दाणे टिपायला ही पाखरं येतात आणि दाणे टिपता टिपता जाळ्यात अडकली आहेत. अडकण्याची जाणीव त्या पाखरांना होते आहे, पण चोच मात्र त्या जाळ्यामध्ये अडकली आहे, मान त्या जाळ्यामध्ये अडकली आहे, त्या फाशामध्ये अडकली, ती सुटत नाही. ते धडपडत आहेत सुटण्यासाठी, पण कसे सुटणार बाई, गळ्यात फास अडकला आहे, सुटणं मात्र व्यर्थ आहे. थोड्या वेळात ही कथा सांगत असतानाच त्याच वेळामध्ये समोरून एक तो शिकारी आला ज्याने जाळं लावलं होतं. त्यांनी एक एक करून त्या जाळ्यातली सगळी पाखरं बाहेर काढली, त्याचे पंख खोडलेत, पिंजऱ्यात डांबलं, बाजारात आणलं, लिलाव मांडला. बिचारी पाखरं धडपडणारी घायाळ झाली, कावरी बावरी होऊन आभाळाकडे पाहू लागली, आपलं छत सोडून गेली बाई. यालाच पॉलिटिक्स म्हणतात. आणि माझ्या राघूच्या बाबतीत सुद्धा बाई असंच हे पॉलिटिक्स झालं आहे. तो शिकला सवरला होता आणि समाजामध्ये परिवर्तन घडू पाहत होता, पण हे समाजाची अशी ही भाषा मांडणारी माणसं जी आहेत सर्वसामान्यांना, या पाखरांना त्यांचे पंख असे खोडून टाकतात बाई. माझ्या राघूची कथा या पाखरांसारखीच झाली आहे आणि ते राघूचं दृश्य जे आहे ते त्याच्या डोळ्यासमोर येतं आणि त्याचं अंतःकरण भरून येतं. भारत पाखराची कथा सांगत असतानाच मास्तरीनबाई त्याच्याकडे एक नजरेने एकाग्रतेने पाहत होती. त्याला पाहताच मास्तरीनबाईंचं अंतःकरण भरून आलं. त्या छोट्याशा बालकाचं जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला. त्याच्या डोळ्यात मास्तरीनबाईनं पाहिलं तर त्याच्या डोळ्यामध्ये पहाटेच्या शुक्र ताऱ्यासारखे तेज चमकत होतं. त्याच्या डोक्यावरून पुरा हात फिरवला आणि बाई त्याला म्हणतात, पाखरा निदान तू तरी आभाळात झेप घे रे, म्हणजे तुझा समाज जरी घेत नाही तरी तू तरी या आभाळामध्ये झेप घे रे. तुझ्या पंखात ताकद असू दे गरुड झेप घेण्याची. त्याला एकाकीच या मास्तरीनबाईच्या बोलण्यानं गैवरून आलं आणि तो म्हणतो, काय सांगू बाई, मी पण लय स्वप्न फुलवली होती. उंच आभाळात भरारी घ्यायची, आभाळाला गवसणी घालायची, या सूर्याकडे झेपणारी स्वप्न होती बाई माझी. पर पंखच खुडल्यागत गेली आहेत, पंखच खुडली गेली आहेत. बाई माणसाला सवयच लय वंगाळ बघा. बाई आज 8 दिवस होत्यात राघोला मरायला, कंसासारखा खुडला. शेवटी खुडून झाल्यावर त्याच्या देहातला प्राण निघून गेला आणि मग मात्र या माणसांनी त्याला नव्या कापडात गुंडाळलं, नव्या नवरीगत त्याला सजवलं
म्हणजे बाई आपलीच माणसं आपली माती करतात. हे सगळं बघून राघूच्या बोलण्याची आठवण होते आणि तो नेहमी म्हणायचा, बाई मला आजही त्या राघूच्या बोलण्याची आठवण येते. तो काय म्हणायचा माहित आहे, साला ही माणसांची जातच लय बेईमान. माणूस जिता असताना त्याची कधी कदर करायची नाही आणि मेल्यावर त्याच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतात. जातीच्या आणि धर्माच्या नावानं गोंधळ घालतात. म्हणून बाई सगळ्या रानात वनवा पेटला तर पाखरं जगायची कशी, हे सगळं तत्वज्ञान तो छोटासा भारत बाईंना कथन करत होता. शेवटी बाई त्याच्याजवळ आल्या, त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणतात, काय रे पाखरा, तू अजून तुझं नाव मला सांगितलं नाही. तेव्हा त्याने आपल्या नावाचे रहस्य सांगितले. माझ्या जन्माच्या वेळेस भारत स्वतंत्र झाला, याची वार्ता, भारत स्वतंत्र झाल्याची वार्ता माझ्या आईबापाच्या कानावर कुठून तरी आली आणि ही वार्ता आली आणि माझ्या आईवडिलांनी माझं नाव भारत ठेवलं. भारत स्वतंत्र झाला. पण बाई, खरंच बाई, स्वातंत्र्य म्हणजे काय आहे, काय असतं ते तुम्ही मला सांगाल का? त्याच्या या प्रश्नाचं उत्तर बाईंना देता आलं नाही. स्वातंत्र्याचा अर्थ विचारणारा हा भारत अजूनही पारतंत्र्यात कसा, असे नुसते प्रश्न आणि प्रश्न छोटासा भारत जो आहे तो मास्तरीनबाईंना विचारत होता. अशातच या दोघांच्या संभाषणामध्येच आवाज आला आणि तो आवाज होता, भारत्या, खरं रे भारत्या, इथं बसलाय वैर, माझ्या लेकरा, बिगी बिगी लय पाखरं गावल्या ती. भारताची आई त्याला हाका मारित होती. भारतने ते मास्तरीनबाईंचा निरोप घेतला आणि जाताना बाईच्या एकच विनंती केली, बाई जातो मी, या पाखराला विसरू नका. बाई येतो, ओळख ठेवा, असे शब्द त्या बाईंना तो देतो आणि तिथून सुटका करून घेतो. आणि त्याचंच संध्याकाळ होते आणि संध्याकाळच्या वेळचं वातावरणाचं दृश्य जे आहे, सांज झाली होती. पाखरांचं थवे घरट्याकडे परतत होते. त्या सुगरणीच्या खोप्यातली पिलं जी आहेत ती मानावर काढून डोकावून पाहत होती. भुकेजलेली असतील ती, चोच उघडून आभाळाकडे पाहत होती. त्यांचे इवले इवले डोळे घास भरणाऱ्या आईचा शोध घेत होते. पण त्याची आई अजून आली नव्हती आणि ती येणार तरी कशी, ती येणारही नव्हती. कशी येईल ती, कारण ती जाळे टाकणाऱ्या त्या जाळेकरूंच्या शिकारीच्या जाळ्यात अडकली होती. कसं सांगू बाई त्या पिलांना की बाबांनो, तुमची आई तुम्हाला न दिसेनाशी झाली आहे, तुम्हाला सोडून तिने आकाशाला गवसणी घातली आहे आणि एका जाळ्यामध्ये अडकली आहे. अशा प्रकारे या ललित गद्याच्या माध्यमातून संध्या रंगारी यांनी पाखरांचं विश्व, पाखरांवर आपला उदरनिर्वाह भागवणारा पारधी समाज, वृक्ष सर्व पाखरांना कसा आश्रय देतात, त्यांना कसं सामावून घेतात, परंतु माणसं मात्र माणसाच्या सानिध्यात राहणं पसंत करत नाही. तो माणसापासून माणूस अलिप्त होत चालला आहे, याची खंत या लेखातून संध्या रंगारी यांनी अधोरेखित केली आहे. अशा पद्धतीनं बांधवांनो, पाखरं या कथेच्या माध्यमातून पारधी समाजाचं जिवंत चित्र, एक अडाणी समाज, एक दरोडेखोर समाज म्हणून त्याचं कसं वर्णन असतं किंवा त्याच्याकडे कसा समाज पाहतो, याचं जिवंत चित्र या कथेच्या माध्यमातून, या पाखरं कथेच्या माध्यमातून संध्या रंगारी यांनी अधोरेखित केला आहे. आणि इथे या कथेचा कथांश जो आहे बांधवांनो, तो आपण संपवला. पुढील तासाला आपण पुढच्या कथेचा विचार करणार आहोत. धन्यवाद.